श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. सायन देवाचे प्राण संकट टळले. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयांनी लोकोद्धारासाठी भारतवर्षात श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ असे क्रमाने 3 अवतार घेतले. श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले. ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते. तेथे सायनदेव नावाच्या एका ब्राह्मण ग्रामधिकाऱ्याने श्री गुरूंना आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने व त्याची पत्नी जाखाईने श्री गुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला. श्री गुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. श्री गुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली. पूर्ववृत्त संपूर्ण. या सेवेने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायन देवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे. मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार? श्री गुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायन देवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीस आली. तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले. त्यात कोणी ब्राह्मण शस्त्राघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले. त्याला भीतीने जाग आली. या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सायन देवाला वंदन केले. वस्त्राधिकाने सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठवले. प्राण संकट टळले होते. सायन देव श्री गुरूंना शरण गेला. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले. कालांतराने तो सपरिवार गाणगापुरास जाऊन राहिला. श्री गुरूंचे शिष्यत्वपद करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु.